मुलांना सुट्टी आहे म्हणून त्यांना भेळ करून द्यायची आहे. त्यासाठी मुरमुरे घेतले, शेंगदाणे तळून घेतले, हे आलूचे काप हे तळून घेतले, कांदा घेतला, कोथिंबीर आणि ह्या चकल्या आलूच्या फराळी चकल्या ह्याही तळून घेतल्या. ह्या मी बारीक करते. यामध्ये मुलांना सुट्टी असल्यामुळे आजी आम्हाला भेळ करून दे म्हणून म्हटलं यांना ही करून देते अशा पद्धतीचे. आता हे बारीक झालेले आहे. त्यामध्ये टाकायसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे पहा, तिखट, हळद, मीठ, आमचूर पावडर, जिरं आणि पिठी साखर हे यामध्ये मी घालून घेते आणि त्यामध्ये तेल घालून घेते. हे गरम केलेलं तेल आहे, याच्यात मिक्स करते. तिखट वगैरे तेलाला लागलेलं आहे. आता मी यामध्ये मिक्स करून घेते. हे पहा अशा पद्धतीचे. अशा प्रकारची मी भेळ केलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.